आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या अशा 3 लक्षवेधी बातम्या। पहिली महत्त्वाची बातमी आहे विकृत भोंदू अशोक खरात संदर्भातील। अशोक खरातचा मुलगा आता हर्षवर्धन खरात हा फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एसआयटीची परवानगी न घेता हर्षवर्धन शहराबाहेर गेल्याची माहिती मिळते। त्याचा फोन सुद्धा बंद आहे। तर दुसरीकडे भोंदू अशोक खरातला जमिनीच्या व्यवहारात मदत करणारे ब्रोकर सुद्धा आता एसआयटीच्या रडारवर आहेत। त्यामुळे या संदर्भातली माहिती आपण या बातमीपत्रात जाणून घेणार आहोत। तर दुसरी मोठी बातमी आहे बारामती पोटनिवडणुकी संदर्भातील। बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचालींना आता वेग आलाय। सुनेत्रा पवार आजपासून बारामतीमध्ये मुक्कामी आहेत। आज संध्याकाळी जय पवार यांचा बारामतीमध्ये युवक मेळावा सुद्धा पार पडेल। तर उद्या सुनेत्रा पवार आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत। उद्धव ठाकरेंनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला असला तरी काँग्रेस आणि इतर काही जणांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या संपूर्ण निवडणुकीच्या अपडेट विषयी आपण या बातमीपत्रामध्ये चर्चा करणार आहोत, माहिती जाणून घेणार आहोत। तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे मध्य रेल्वेच्या खोळंब्याची। मुंबईतील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा 100 वर्षांहून अधिक जुना एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर रात्रकालीन मेगा ब्लॉक घेतला गेला। या पुलाचं पाडकाम सकाळी 6च्या सुमारास पूर्ण झालं, मात्र याचा थेट परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवर झालेला आहे। त्यामुळे त्या संदर्भातली माहिती सुद्धा आपण या बातमीपत्रात जाणून घेणार आहोत।